विद्यार्थी मित्रांनो, TRTI मार्फत पोलीस भरती 2025-26 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्याच्या मार्फत एस-टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मोफत मैदानी प्रशिक्षण दिले जाते आणि 72,000 रुपयाची शिष्यवृत्ती दिली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये कोण फॉर्म भरण्यासाठी पात्र आहेत, महिला पुरुष, शिक्षण किती पाहिजे, उंची किती पाहिजे, अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे आणि लाभ कशा प्रकारचा भेटतो. आधी मागील वर्षी लाभ घेतला आहे, या वर्षी लाभ घेता येईल की नाही डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तरी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मार्फत सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अपडेट दिली जाते. मागील या ठिकाणी 5 दिवसापूर्वीच मी तुम्हाला सांगितले होते की 4 ते 5 दिवसामध्ये अर्ज प्रक्रिया सुरू होईल. बघू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले होते आणि कागदपत्रे कोणती लागणार हे देखील मी तुम्हाला सांगितलेले होते. आता या ठिकाणी बघू शकता अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. मागील महिन्यामध्ये बघू शकता बार्टीच्या एससीने पोलीस भरतीसाठी अर्ज प्रक्रिया भरून घेतली. आरटीने देखील भरून घेतली होती. आता फक्त एसटी कॅटेगरीच्या महिला आणि पुरुष याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. वयाची अट काय आहे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगेल आणि पुन्हा लाभ घेऊ शकतात की नाही हे देखील मी पुढे तुम्हाला सांगेल. एसटी कॅटेगरी म्हणजे फक्त अनुसूचित जमातीचे महिला आणि पुरुष याच्यासाठी अर्ज करू शकतात. आता विद्यार्थ्यांचा महाज्योतीचा प्रश्न राहिलेला आहे. महाज्योतीचे अर्ज देखील लवकरच या ठिकाणी सुरू होणार आहेत. यासाठी आपण प्रयत्न आणि आपल्या पर्यायाने या ठिकाणी याच्यामध्ये पाठपुरावा करणार आहोत. आता या ठिकाणी पोलीस भरतीसाठी जे 2 जी-आर प्रसिद्ध झालेले आहेत ते तुम्हाला दोनही दाखवतो. या ठिकाणी 26 तारखेला त्यांनी परिपत्रक तयार केले होते, परंतु या ठिकाणी काल त्यांनी 29 तारखेला हे प्रकाशित केलेले आहे. तर या ठिकाणी बघू शकता आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे जाहिरात नमुना. तर येथे स्क्रीनवरती बघू शकता महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. आता हे परिपत्रक आहे ना 2 भरतींसाठी आहे. एक पोलीस भरतीसाठी आणि सैन्य दल म्हणजेच आर्मी भरतीसाठी 2 भरतींसाठी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. फॉर्म तुमचे कधीपासून बघू शकता ऑनलाईन अर्ज सुरू दिनांक 29/9/2025 ते 13 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 29 म्हणजे काल 29 सप्टेंबर रोजी तुमची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता तुम्हाला एकच पॉइंट सांगतो, फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची चूक करू नका, घाई करू नका. आपला फॉर्म कसा भरायचा याच्यावरती डिटेल्समध्ये व्हिडिओ थोड्या वेळात 10 ते 11 वाजेपर्यंत बघायला भेटेल. तो व्हिडिओ बघा डिटेल्समध्ये, तरच फॉर्म भरा. कारण फॉर्म भरताना जर चूक झाली तर तुम्हाला या ठिकाणी याच्यासाठी ही शिष्यवृत्ती तुमची नाकारली जाऊ शकते. तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. त्यासाठी फॉर्म कसा भरायचा डिटेल्समध्ये आपला 1-2 तासामध्ये व्हिडिओ येईल, तो बघा आणि माहिती घ्या. आता या ठिकाणी जे मेन पॉइंट आहे ना याच्यामध्ये जी जाहिरात आहे सविस्तर संपूर्ण सूचना आहेत त्या बघा. तर बघू शकता पोलीस भरती व सैन्य भरती बघू शकता. इथे काय म्हटलेलं आहे? 1 मिनिट मला पेन सिलेक्ट करू द्या इथे. बघा. इथे बघा काय म्हटलेलं आहे? बघू शकता. पोलीस भरती व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत महत्वाच्या सूचना. आता ज्या सूचना आहेत त्या महत्वाच्या आहेत. तुम्ही या ठिकाणी फॉर्म तर या ठिकाणी भरणारच आहात, परंतु आपला व्हिडिओ बघितल्याच्या नंतरच भरा, कारण चुका होऊ शकतात. त्याच्या अगोदर सर्वात महत्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे. जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तके मी तुम्हाला इथे सांगत आहे. स्मार्ट स्टडी नांदेड यांची सर्वात बेस्ट पुस्तके येथे उपलब्ध आहेत. या पुस्तकामध्ये बघू शकता 272 प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहे आणि दुसरं पुस्तक आहे 411 प्रश्नपत्रिका संच. या दोन्ही पुस्तकांमध्ये जवळजवळ हे 14,000 आणि हे 16,000 म्हणजे यांच्यामध्ये 35,000 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे. ही पुस्तके दोनही पुस्तके नामांकित असे या ठिकाणी स्मार्ट स्टडी नांदेड यांनी प्रकाशित केलेली आहे आणि विठ्ठल नागनाथ राऊतवार असे प्रसिद्ध लेखकांनी हे पुस्तक लिहिलेले आहेत. इथून मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. दोनही पुस्तके आहेत सर्वत्र महाराष्ट्रामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. जर तुम्हाला घ्यायचे असेल तर कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन घ्यायची असेल तर Amazon, Flipkart वरून तुम्ही नक्की खरेदी करा. तुम्हाला पोलीस भरतीसाठी नक्कीच फायदा होईल. आता महत्वाच्या पॉइंटकडे आपण इकडे येऊयात. जे महत्वाचे पॉइंट बघू शकता, उमेदवाराकडे पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत
ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी आवश्यक असलेली कागदपत्रे आहेत. आता कागदपत्रे सर्वात पहिल्यांदा सांगतो मी तुम्हाला कोणकोणती लागणार आहे. उमेदवाराकडे या ठिकाणी वैध ईमेल आयडी म्हणजेच एकच पर्मनंट ईमेल आयडी असणे गरजेचे आहे. एकच पर्मनंट मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे. फोटो तर तुमच्याकडे असतोच आणि नवीनतम 4-5 महिने फोटो जर असेल तरी देखील चालेल आणि स्वाक्षरी सही तर आपल्या सोबतच असते. आपण कधी पण करू शकतो. त्याच्यानंतर बघू शकता रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो पाहिजेल आणि त्याची साईज 100 केबीच्या आतमध्ये पाहिजेल आणि स्वाक्षरी 20 केबीच्या आतमध्ये पाहिजे. आणि दुसरी जी कागदपत्रे आहे सर्व पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करायची आहेत. ती अपलोड कशी करायची? डिटेल्समध्ये आपला वेगळा व्हिडिओ येऊन जाईल. त्यांची सर्व या ठिकाणी 200 केबीच्या आतमध्ये त्यांची साईज पाहिजे. ठीक आहे. आता तुमच्याकडे जन्म दाखला पाहिजेल. ते नाहीतर एक 10वीचं प्रमाणपत्र जन्माच्या पुराव्यासाठी एक याच्यापैकी तुमच्याकडे पाहिजेल. 10वीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा उमेदवाराचे जन्म दाखला याच्यापैकी एक किमान पाहिजेल. हे कंपल्सरी आहे, स्टार केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता आधार कार्ड पुढील आणि मागील बाजूसह अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर 10वी या ठिकाणी बघू शकता 10वी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र म्हणजे 10वीचा रिझल्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट दोन्ही असेल तर एकत्रित करून अपलोड करायचं आहे. एकच असेल तर एकच अपलोड करू शकता. त्याच्यानंतर 12वीचं गुणपत्रिका बघू शकता दोन्ही असेल तर दोन्ही अपलोड करू शकता. रिझल्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे जर पदवी झाली असेल तर त्याचे प्रमाणपत्र अपलोड करू शकता. याच्यासाठी पदवी नसेल तरीही देखील चालेल. फक्त 12वी पास वरती तुम्ही फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र डोमिसाइल सर्टिफिकेट जे या ठिकाणी अधिवास प्रमाणपत्र आहे तुम्ही महाराष्ट्राचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी डोमिसाइल सर्टिफिकेट तुमचे असते त्यालाच अधिवास प्रमाणपत्र म्हणतात. ते तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 24-25 उत्पन्नाचे प्रमाणपत्र संबंधित तहसीलदार यांनी निर्गमित केलेला असावा. तहसीलदाराकडून तुम्हाला 2023चं किंवा 2024चं या ठिकाणी जे उत्पन्नाचा दाखला आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. दोन्हीपैकी एक असेल तरी देखील चालेल. आता इथं सर्वात महत्त्वाचा पॉइंट मी तुम्हाला इथे सांगून घेतो. तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आपण घेणार आहोत. बघू शकता जमात प्रमाणपत्र म्हणजेच जातीचा दाखला तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. जातीचा दाखला कंपल्सरी लागणार आहे. सोबतच जमात वैधता प्रमाणपत्र, जात पडताळणी देखील तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. आता विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे इथे, फॉर्म भरतानाच लागेल की कागदपत्र तपासणीसाठी लागेल? तर ते आता फॉर्म भरतानाच समजेल की फॉर्म भरताना देखील लागतो की डायरेक्टली कागदपत्र तपासणीसाठी लागतो. परंतु माझ्या अंदाजित इथे या ठिकाणी वेळ दिला जातो. फॉर्म भरताना तुम्हाला जात पडताळणी प्रमाणपत्र लागू शकत नाही. हे फक्त अंदाज आहे. फॉर्म भरताना समजेलच 10-11 वाजेपर्यंत तुम्हाला स्पष्ट होईल. जर अनाथ मधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर अनाथ प्रमाणपत्र ते तुम्ही इथे अपलोड करायचं आहे. ते आरक्षणामध्ये जर असेल. तुमच्या नावामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल असेल तर त्याचे गॅझेट तुम्हाला बनवणे गरजेचे आहे. ते महिलांचं लग्न झाल्याच्या नंतर नावामध्ये बदल केला असेल तर त्यांना हे लागणार आहे. ठीक आहे. हे डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगितले. आता पुरुषांकरता माझं नीट ऐकून घ्या. हे पोलीस भरतीसाठी सांगतो मी पहिल्यांदा, नंतर हे सैन्य भरती म्हणजे आर्मी भरतीचं नंतर सांगेल. पुरुष उमेदवारांना उंची बघू शकता. उमेदवारांचं वय महिला आणि पुरुषांसाठी दोन्हीसाठी वय किती पाहिजे? तर 18 ते 33 वर्षापर्यंत महिला आणि पुरुष याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. आता एसटी कॅटेगरीला हे एसटी कॅटेगरीला मागील तुम्हाला आधीच सांगितलेल्या एसटी कॅटेगरीला मे 2024 मध्ये एक जी-आर आलेला आहे. त्याच्यामध्ये 5 सेंटीमीटर तुम्हाला सूट दिलेली आहे. आधी 165 उंची होती, परंतु पुरुषांना उंची झालेली आहे 160 उंची असेल तरी देखील फॉर्म याच्यामध्ये भरू शकतात पुरुष उमेदवार आणि महिलांसाठी 155 होती, आता कमी झालेली आहे. 150 सेंटीमीटर उंची असेल तरी देखील उंची तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर छाती पुरुष उमेदवारांसाठी 79 असणे गरजेचे आहे. न फुगवता 79 असणे गरजेचे आहे. तिथून पुढे 5 ने फुगवणे गरजेचे असते यासाठी पोलीस भरतीप्रमाणे. महिलांसाठी छाती निरंक असते. तर त्याच्यानंतर उंची वगैरे मी तुम्हाला महिला आणि पुरुषांसाठी सांगितली. आता पोलीस भरती सांगितली. सैन्य भरतीसाठी मी तुम्हाला सांगतो उमेदवार
18 ते 21 वर्षापर्यंत असावा. 168 त्याची उंची असावी आणि महिलांची 157 उंची असावी. तुमच्या घरामध्ये याच्यामध्ये 10वी पास वाले उमेदवार देखील फॉर्म भरू शकतात. या ठिकाणी तुम्ही गेले नाही तरी देखील पुढची प्रोसेस मी सांगेल. फक्त पैसे मिळवून तुम्ही घेऊ शकता. याच्यासाठी उंची 77 असणे गरजेचे आहे आणि तिथून पुढे 5 ने फुगवणे गरजेचे आहे. महिलांसाठी छाती निरंक असते. आता इथं बघू शकता वय तुमचं कधीपासून, आता तुम्हाला वयाची अट मी तुम्हाला दोन्ही भरती सांगितली, तर वय वर्ष गणना ही 1/8/2025 1/8/2025 रोजीच गृहीत धरण्यात येईल. इथून तुमचं वय मोजलं जाईल. ठीक आहे. आता इथं तुम्ही बघू शकता उमेदवारांसाठी पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या सूचना. आता ही वेबसाईट दिली आहे. याच वेबसाईट वरती तुम्हाला अर्ज भरायचा आहे. कृपया करून लगेच अर्ज भरू नका. व्हिडिओ बघितल्याशिवाय लगेच अर्ज भरू नका. कोणत्याही प्रकारची चूक करू नका. डिटेल्स मध्ये माहिती भरा, तरच तुम्हाला शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. ठीक आहे. आता या ठिकाणी हे महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना या ठिकाणी महत्त्वाच्या नाहीत. फक्त व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला सही जी काळ्या आणि निळ्या पेनाची दोन्ही चालेल. ठीक आहे. स्वाक्षरी वगैरे ही माहिती दिलेली आहे. आता उमेदवारांना जे महत्त्वाचं असतं याची परीक्षा होईल की नाही. आता या ठिकाणी जर कमी जर अर्ज आले तर परीक्षा होत नाही. जास्त आले तर परीक्षा होते. ठीक आहे. जास्त आले तर परीक्षा होते. याचा अभ्यासक्रम काय आहे, तर इथं तुम्हाला मराठी व्याकरण पोलीस भरती प्रमाणे 25 प्रश्न असतात. गणित गणित असतात 25 प्रश्न. बघू शकता 25 प्रश्न. बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता असते या ठिकाणी 25 प्रश्न. गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 प्रश्न. अशा प्रकारचे तुम्हाला एकूण 100 प्रश्न विचारले जातात आणि त्याला 100 गुण दिले जातात. निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसते. आता विद्यार्थ्यांचा एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो. ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरती बघू शकता, ज्या विद्यार्थ्यांनी आधी लाभ घेतला आहे त्यांना लाभ घेता येतो की नाही, तर याबद्दल मी डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवेल. परंतु सध्या मी तुम्हाला एक नवीन परिपत्रक काढले होतं बार्टी मार्फत मागील महिन्यामध्ये. त्याच्या मार्फत ज्या आधी विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे पोलीस भरतीसाठी त्यांना या वर्षी लाभ घेता येणार नाही. लाभ घेता हा पण लक्षात घ्या. का लाभ घेता येणार नाही हे देखील मी तुम्हाला पुढे सांगतो. कारण टी-आर-टी-आय, बार्टी आणि सर्व संस्थांचे जे पेपर घेत होती बार्टी मार्फत एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की फॉर्म भरताना या ठिकाणी जो लाभ तुम्ही घेत आहात ना त्याच्या या ठिकाणी उच्चतम पातळीनुसार या ठिकाणी तुमची लेवल असली पाहिजे. समजा यावर्षी पोलीस भरतीला लाभ घेतला, त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी मोठ्या मोठ्या परीक्षांना तुम्ही लाभ घेऊ शकता. या ठिकाणी उतरत्या क्रमाने नाही तर तुमचा लाभ हा चढत्या क्रमाने असला पाहिजे. जे विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीसाठी लाभ घेतला आहे ते बँकिंगसाठी, एस-एस-सी, रेल्वे किंवा एम-पी-एस-सी कोणत्याही पुढील परीक्षेसाठी लाभ घेऊ शकतात. परंतु छोट्या या ठिकाणी भरतीसाठी लाभ घेऊ शकत नाहीत. याचाच अर्थ होतो पोलीस भरतीसाठी जर आधी लाभ घेतला असेल तर आता पोलीस भरतीसाठी लाभ घेऊ शकत नाही. याच्यामध्ये सुधारणा करून काही अपडेट आली तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. ठीक आहे. आता पुढे जी काही महत्त्वाची माहिती असेल तर मी तुम्हाला डिटेल्स मध्ये मी सांगतो. हीच माहिती जी आधी सांगितली आहे तीच या ठिकाणी खाली दिलेली आहे इंग्लिशमध्ये. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.